आज मी तुम्हाला पोटॅटो मंचुरियनची रेसिपी दाखवणार आहे। इथे मी 4 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहे। आपण हे कट करून घेऊया। आधी बटाटे गोल स्लाइस मध्ये कट करून घेऊयात आणि नंतर त्या स्लाइसला कट करून 4 भाग करून घेऊयात। आता हे बटाट्याचे तुकडे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया। चवीनुसार मीठ घालूया। पाव चमचा काळी मिरी पावडर, 4 चमचा मैदा, आणि 4 चमचा कॉर्नफ्लोअर घालूया। आता यामध्ये 4 चमचे पाणी घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे हे बटाटे मिक्स करून झालेले आहे। आता आपण हे तळून घेऊया। बटाट्याचे तुकडे गरम तेलामध्ये एक एक करून सोडूया। आता हे आपल्याला 4 मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचं आहे। इथे हे बटाटे तळून झालेले आहेत। आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया। हे बटाट्याचे तुकडे थंड झाले की अजून परत एकदा गरम तेलामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे। तर इथे हे बटाटे 2 वेळा तळून झालेले आहे। आता आपण मंचुरियन सॉस बनवून घेऊया। तर इथे मी पॅन मध्ये 1 चमचा तेल घेतले आहे। त्यामध्ये एक कट केलेला कांदा घालूया। कांदा थोड्या वेळ फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय करून झाले की यामध्ये 1 चमचा बारीक कट केलेलं लसूण घालूयात आणि 1 चमचा बारीक कट केलेलं आलं। हेही थोड्या वेळ फ्राय करून घेऊया। कांदा लसूण परतून झाले की यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालूया। 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो सॉस। आता हे थोड्या वेळ परतून घेऊया। इथे हे थोड्या वेळ परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण तळलेले बटाटे घालूया।
आता हे सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे पोटॅटो मंचुरियन तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा